विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुलसाय अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका असो किंवा आता जे BMCचे एक्झाम सुरू आहे त्या एक्झामसाठी किंवा समाज कल्याण विभाग किंवा ICDS विभागाच्या ज्या सरळ सेवेच्या एक्झाम सुरू आहेत त्या सर्व एक्झामला जीकेवर प्रश्न येणार आहे। जीके म्हणजे सामान्य ज्ञानावर। तर त्यामध्ये आधी विचारण्यात आलेले जे TCS IBPS चे प्रश्न आहेत जे विजयपथ पब्लिकेशनच्या बुकमध्ये दिलेले आहेत, तर त्या बुकमधून आपण रिवाइज करणार आहोत। म्हणजे आपल्याला नेमकं अभ्यास कसं करायचं ते आपल्याला समजेल किंवा जर आता लगेच एक्झाम असेल तर ह्या प्रश्नांचं आपल्याला रिव्हिजन असेल ते एखाद दोन प्रश्न यामधून येऊ शकतात, म्हणून ते उपयोगी होतील। तर त्याला आपण बघूया। यामध्ये आपण सरकारी योजना व आयोग बघणार आहोत आणि नंतर जर व्हिडिओ छोटा होत असेल तर त्यामध्ये सूची म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटनेतील सूची सुद्धा मी घेणार आहे। तर चला बघूया। पहिला आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, भारतीय संविधाना रिकामी जागा अंतर्गत तयार केलेली संस्था आहे। जलसंपदा कनिष्ठ अभियंताला हा प्रश्न आला होता। तर कलम 315 अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोग भारतीय संविधानाच्या रिकामी जागा अंतर्गत तयार करण्यात आलेले आहे। तर कलम 315 अंतर्गत तयार करण्यात आलेली संस्था आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोग खालीपैकी कोणते बरोबर नाही? तर राज्यपालाच्या मर्जीनुसार अध्यक्ष पद धारण करतात, हे जे आहे वाक्य हे बरोबर नाही आहे। तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे राज्यपालाच्या मर्जीनुसार नाही तर राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार असेल। तर त्यानंतरचा प्रश्न आहे वित्त आयोग जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात? तर वित्त आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि 4 सदस्य असतात। वित्त आयोगामध्ये किती सदस्य असू शकतात? तर जास्तीत जास्त 4 इतर सदस्य, एक अध्यक्ष असतो। त्यानंतर राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर राज्य पुनर्रचना आयोग तर डिसेंबर 1953 मध्ये राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना झाली। त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची उद्दिष्टे आहेत। तर उद्दिष्टे काय आहेत? तर आदिवासीसाठी विशिष्ट प्रशिक्षण सत्रे आयोजित करणे, आदिवासीचे जीवन आणि त्यांच्या विकासाशी संबंधित विषयावर संशोधन करणे या उद्दिष्टे आहेत। कोणाचे? तर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे हे उद्दिष्टे आहेत। त्यानंतरचा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या वर्षी निवडणूक आयोग प्रथमच बहुसदस्यीय संस्था बनली? तर कोणत्या वर्षी? तर 1989ला निवडणूक आयोग हे प्रथमच बहुसदस्यीय संस्था बनली, निवडणूक आयोग। त्यानंतरचा प्रश्न आहे की राज्य मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांना पदावरून कोण काढू शकते? तर भारताचे राष्ट्रपती काढू शकतात। राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष। राज्य मानवाधिकार आयोग कशामध्ये तरतूद आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। त्यानंतरचा प्रश्न राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचा अहवाल संसदेसमोर कोणाकडून ठेवला जातो? राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचा अहवाल संसदेसमोर कोणाकडून ठेवला जातो? तर राष्ट्रपतीकडून संसदेसमोर ठेवला जातो। त्यानंतर प्रश्न आहे की भारतीय निवडणूक आयोगाच्या मते राजकीय पक्ष रिकामी जागा निवडणूक पूर्व कालावधीत त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध करू शकत नाही। 48 तासाच्या राजकीय पक्ष 48 तासाच्या निवडणूक पूर्व कालावधीत जाहीरनामा प्रसिद्ध करू शकत नाही। त्यानंतरचा प्रश्न आहे भारतामध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1993ला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना झाली। भारतामध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना 1993ला। पहिले कार्यकारी कोण होते? तर रंगनाथ मिश्रा होते। त्यानंतरचा प्रश्न भारतात रिकामी जागा भ्रष्टाचार विरोधी संस्था आहे जी सार्वजनिक प्राधिकरणाद्वारे गैरकारभाराविरुद्ध व्यक्तीकडून आलेल्या तक्रारीची चौकशी करू शकते। तर लोकपाल हे आहे। लोकपालचे पहिले अध्यक्ष होते श्री न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष। म्हणजे लोकपालचे पहिले अध्यक्ष कोण? हा MPSC कंबाईंड ग्रुप बीला सुद्धा हा एक प्रश्न येऊन गेलेला आहे। कोण आहेत? तर पिनाकी चंद्र घोष। त्यानंतरचा प्रश्न आहे भारत सरकारचा सर्वोच्च कायदा अधिकारी कोण? तर भारताचे महाधिवक्ता
त्याला ॲटर्नी जनरल म्हणतात. हे काय आहे तर भारत सरकारचा सर्वोच्च कायदा अधिकारी आहे, त्यालाच महान्यायवादी म्हटलं जाते. त्यांची नियुक्ती राज्यघटनेच्या कलम 76 अन्वये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतीद्वारे केली जाते आणि राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते पद धारण करतात. कोण? भारताचे महाधिवक्ता, त्यांनाच महान्यायवादी सुद्धा म्हटलं जातं. ॲटर्नी जनरल हे सुद्धा नाव आहे त्यांना. आणि कोणत्या कलमांतर्गत? कलम 76 अंतर्गत. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर 25 जानेवारी 1950ला भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली. निवडणूक आयोग कलम किती? 324 अंतर्गत निवडणूक आयोग म्हणजे स्थापन करण्यात आलेला आहे. भारतीय निवडणूक आयोग कलम 324 लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष रिकामी जागा समवेत म्हणतं काय? तर राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष असावेत, रिकामी जागा असावेत. तर कोण? तर भारताचे निवृत्त सरन्यायाधीश असावेत. म्हणजे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर भारताचे निवृत्त जे सरन्यायाधीश असतात ते असतात. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर सुकुमार सेन हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. भारतीय राज्यघटनेमध्ये लोक आयुक्तचा अर्थ काय आहे? हा प्रश्न आला होता. तर भारतीय राज्यघटनेतील लोक आयुक्त म्हणजे केंद्रीय स्तरावर सरकारी कर्मचारी किंवा राजकारणी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराबाबत केलेल्या तक्रारीची चौकशी करणारी संस्था. त्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाबाबत कोणते विधान सत्य आहे? तर ही एक कायमस्वरूपी घटनात्मक संस्था आहे. भारतीय निवडणूक आयोग ही काय आहे? तर एक कायमस्वरूपी घटनात्मक संस्था आहे. भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्ताचा कार्यकाळ किती असतो? तर 6 वर्षाचा कार्यकाळ किंवा वयाची 65 वर्ष. मुख्य निवडणूक आयुक्त, भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्ताचा कार्यकाळ 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्षापर्यंत असतात. खालीपैकी कोणती संस्था भारताची घटनात्मक संस्था नाही? तर जे केंद्रीय माहिती आयोग आहे ही भारताची घटनात्मक संस्था नाही आहे. केंद्रीय माहिती आयोग ही एक वैधानिक संस्था आहे जी 2005 मध्ये माहिती अधिकार कायद्याअंतर्गत स्थापन करण्यात आलेली आहे. लोकायुक्ताबाबत खालीलपैकी कोणते सत्य नाही? तर सत्तेचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून लोकायुक्त पंतप्रधानांची चौकशी करू शकत नाहीत. हे जे विधान आहे ते अयोग्य आहे, चौकशी करू शकतील. भारताच्या ॲटर्नी जनरलबद्दल खालीपैकी कोणते सत्य आहे? ॲटर्नी जनरल म्हणजेच भारताचे ॲटर्नी जनरल म्हणजे कोण? तर आपण आधीच्या एका प्रश्नामध्ये बघितलं. कोण? तर भारताचे महाधिवक्ता किंवा महान्यायवादी. तर त्याला संसदेत मतदान करण्याचा अधिकार नाही, हे सत्य आहे विधान. ते कामकाजात भाग घेऊ शकतात पण मतदान करू शकत नाही तिथं. भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणजेच क्या यांचा सामान्य कार्यकाळ रिकामी जागा वर्षाचा आहे. तर किती वर्षाचा आहे? 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्ष. जे आधी असेल ते म्हणजे ह्या दोनपैकी जे आधी होईल ते तेवढं कार्यकाल राहील. त्यानंतर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर 14 ऑगस्ट 1993ला राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना झाली. मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. आणि भारताच्या सामाजिक न्यायासाठी राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आणि सशक्तीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत ही एक संविधानिक संस्था भारतीय राज्यघटनेच्या कलम 338B अंतर्गत घटनात्मक संस्था बनण्यासाठी 123वी घटनादुरुस्ती विधेयक 2017 आणि 102वी घटनादुरुस्ती कायदा 2018 याद्वारे ही स्थापन करण्यात आलेली आहे. खालीलपैकी कोणता आयोग भारतातील केंद्र राज्य संबंधाशी संबंधित नाही? तर कोठारी आयोग हा केंद्र राज्य संबंधाशी संबंधित नाही आहे. भारतातील शैक्षणिक क्षेत्रातील सर्व पैलू तपासण्यासाठी कोठारी आयोगाची स्थापना भारत सरकारने 1994 मध्ये केली. म्हणजे कोठारी आयोग कशाच्या संदर्भात आहे? तर शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित आहे. आणि स्थापना केव्हा झाली होती? ते 1994ला. त्यानंतरचा प्रश्न, भारतात राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कधी झाली? पुन्हा प्रश्नाला आधी पण दुसऱ्या एक्झामला विचारण्यात आला होता. तर किती? 22 डिसेंबर 1953ला भारतात राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना झाली. मंडल आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर बिंदेश्वरी प्रसाद मंडल ह्या मंडल आयोगाच्या अध्यक्ष होत्या.
त्यानंतर जातीय समस्यावरील गांधीजींना चर्चा तुटल्यानंतर न्यायालयीन चौकटीत जातीय प्रश्नांची चौकशी करण्यासाठी बिगर पक्षीय परिषदेच्या स्थायी समितीने नोव्हेंबर 1964 मध्ये कोणती समिती नेमली होती? तर सप्रूफ समिती असं नाव होतं त्या समितीचं. त्यानंतरचा प्रश्न, भारतातील केंद्र राज्य संबंध सुधारण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी एप्रिल 2007 मध्ये नियुक्त केलेल्या आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर एम पुच्ची असं हे त्यांचे नाव होतं. त्यानंतरचा प्रश्न, सरकारी या आयोगाची स्थापना 1983 मध्ये रिकामी जागा यांच्या उद्देशाने करण्यात आली होती. तर राज्य आणि केंद्र सरकारमधील संबंध तपासण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती. कोणाची? सरकारी या आयोगाची स्थापना केव्हा? 1983 मध्ये. सरकारी या आयोगाची स्थापना 1983 मध्ये केंद्र राज्य यातील संबंध तपासण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती. त्यानंतरचा प्रश्न, शेतीसाठी कोणत्या समितीची धोरणे आणि कार्यक्रम आहेत? तर भानू प्रताप सिंग समितीचे जे धोरणे आणि कार्यक्रम आहेत ते शेतीसाठी आहेत. त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा हे निवडणूक आयोगाचे काम नाही. तर निवडणुकीसाठी उमेदवाराची निवड करणे हे निवडणूक आयोगाचे काम नाही आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे की भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण होत्या? तर रमादेवी ह्या भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त होत्या. भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त होत्या रमादेवी. निवडणूक आयोगाच्या प्रमुखाची नियुक्ती कोणाकडून केली जाते? तर भारताच्या राष्ट्रपतीद्वारे. भारतातील निवडणुकांच्या संदर्भात VVPAT चे पूर्ण रूप काय आहे? तर वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल असं हे याचं पूर्ण रूप आहे. भारतामध्ये मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका आयोजित करण्यासाठी जबाबदार स्वायत्त संस्था कोणती आहे? तर निवडणूक आयोग आहे. त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा ही घटनात्मक संस्था नाही. तर राष्ट्रीय महिला आयोग ही घटनात्मक संस्था नाही, तर ही एक वैधानिक संस्था आहे. कोणत्या वर्गाच्या मागासलेपणाच्या कारणाचा अभ्यास करण्यासाठी मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली? तर सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली. भारत सरकारने नियोजन आयोगाची स्थापना कधी केली होती? ते 1950 मध्ये. आता 2015 पासून नियोजन आयोगाच्या ठिकाणी नीती आयोग आहे, जो थिंक टँक म्हणून काम करते भारतासाठी. त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा ही भारताची घटनात्मक संस्था आहे. तर राज्य मानवाधिकार आयोग ही घटनात्मक संस्था आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतातील वित्त आयोगाची स्थापना घटनेच्या कलम 280 नुसार कोण करतो? तर राष्ट्रपती. या ठिकाणी दुसरा प्रश्न तयार होतो की भारतातील वित्त आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात म्हणजे तरतूद आहे वित्त आयोगाची? तर कलम 280 भारतीय वित्त आयोग कलम 280. कोणाद्वारे निवड होते? तर राष्ट्रपतीद्वारे. त्यानंतर बघा, राष्ट्रीय एकात्मता परिषदेबद्दल कोणते विधान योग्य विधान नाही? तर ही एक घटनात्मक संस्था आहे, हे विधान योग्य नाही आहे. तर राष्ट्रीय एकात्मक परिषद हे घटनात्मक संस्था नाही आहे, म्हणजे घटनेत त्याची तरतूद नाही आहे, लक्षात ठेवायचं. भाषिक आधारावर राज्याच्या पुनर्रचनेच्या मागणीचा अभ्यास करण्यासाठी 1948 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने एक समिती स्थापन केली होती. त्या समितीचे अध्यक्ष होते. कोण होते? तर SK धर हे अध्यक्ष होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, सध्या भारतामध्ये कार्यरत असलेल्या प्रादेशिक परिषदांची संख्या किती आहे? तर 6 आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठीच्या संस्थात्मक समितीच्या आधारे खालीलपैकी कशाची स्थापना करण्यात आली? ते केंद्रीय दक्षता आयोग. त्यानंतरचा प्रश्न, अनुसूचित जातीच्या कल्याण आणि विकास करण्यावर तीव्रतेने लक्ष केंद्रित करण्यासाठी आदिवासी व्यवहार मंत्रालय केव्हा निर्माण करण्यात आले? तर 1999ला करण्यात आले. तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवते, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल. पुढच्या ज्या भारतीय राज्यघटनेची सूची आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.